जो श्रीरामासी सोय द्वेषी त्यासी उतरती एकैकई आजवाची मसी माझ्या मुखासी लागली। गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत त्यांनी सद्गुरू आई साहेब शिकाली रामभक्त हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले रामभक्त माझ्या रामभगिनी आणि गुरुवर्य भगवान यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सजना साष्टांगण स्तोत्रे जनाची लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मदय द्यावे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुबळाची कसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकारावती। आता इकडे कसं झालंय महाराजांचे सांगायचे आमचे गुरु समजावे बंधू आणि मला बसवले इथं सांगायला त्यांनी म्हणलं होतं मी वाचतो तुम्ही सांगा ते म्हणजे मला वाचा येते का मला विचारलं ठीक आहे कारण या ठिकाणी योग असा या ठिकाणी योग असा आहे की इथं सख्या बंधू बंधू बद्दल प्रेम कसं असतंय भावाचं भावाचं म्हणून रामायण ऐकायचं महाराज आणि साठघरीला येऊन ऐकायचं असं तर इथले भाऊ भाऊ कारण सत्ययुगामध्ये जसं भगवान रामचंद्र प्रभू साधुरत्न लक्ष्मण साधुरत्न भरत आणि शत्रुघ्न जसं त्यांचं प्रेम होतं तसं इथल्या भावाभावाचं मी प्रेम बघितलो मला सुद्धा समाधानी वाटतं म्हणून मला ती साठ जिल्ह्यात येतो दर्शनी वाट येतो पुन्हा दुसरा आणखी दुसरं कशामुळे येतो कारण इथं पती पत्नी असतील भाऊ भाऊ असतील बहिणी बहिणी असतील त्यांच्यामध्ये एवढं प्रेम आहे मी एका ठिकाणी घेऊ बघा मी बघायला ऐकाल मुद्दाम सांगतो मी तुम्हाला सांगावंच लागतंय ते काय 2 मिनिट हलत महाराजांची परवानगी घेऊन बोलतो एका ठिकाणी गेलो इथं पण तसं नाही इथं नवरा बायको 2 जण भक्त होते पण वेगळे होते नवरा भक्त होता कुणाचा देवाचा कोण्या भगवान रामचंद्र प्रभूचा आणि बायको भक्त होती मंगळवारी काय गाणी होते ना आरेची त्याच तरी पत्नी होती आराधीत पण आता 50% आरक्षण आहे महाराज मंगळवार आला पण दोघांनी विचारच केला नाही बाईनं आराध्याचा मेळा बोलविला त्या दिवशी आणि त्यांनी वाटलं आपल्याला काय भांडल्याने त्याच दिवशी बोललेला आता आले भजन कोणाचं करावं भजन करावा कोणाचं होय महाराज तुमचं भजन करावा आराधीचे गाणी म्हणावा तसं नाही पण इथं 60 म्हणजे विषय थोडं उदाहरण म्हणून सांगितलं पण खरंही आणि दृष्टांत म्हणून सांगितलं इथं असणारे नवरा पत्नी बघा किती गोड आहे आणि नवरा वाचितो बायको बायको वाचिती नवरा सांगतोय नवरा वाचितोय पत्नी सांगते भाऊ वाचितोय नाही तर भाऊ भावाचं भानगडीत महाराज काय सांगावं तुम्हाला शेजाराला एक भाऊ यांच्या भावाचं एक विचारून दुसरे तसं नाही मग आमचे महाराज कसे तिथं 2 भाऊ असं काय प्रेम आहे अरे जसं भगवान रामचंद्र प्रभूचं आणि साधुरत्न लक्ष्मणाचं प्रेम होतं असं असतं अरे भावानं भावासाठी काय केलं एक दृष्टांत सांगतो रामायणाचा दृष्टांत आहे सांगायला काही हरकत नाही महाराज बघा 14 वर्ष 22 दिवस असताना बघा आपल्या भावाची सेवा करण्यासाठी साधुरत्न लक्ष्मण वनवासाच्या ठिकाणी जातो आणि त्याची पत्नी असताना उर्मिला ज्यावेळेस भाऊ निघतो त्यावेळेस त्या भावाला आपला मालक चाललाय वनवासाला आनंद झाला उर्मिलेला का माझ्या देवाची भक्ती करण्यासाठी माझा मालक वनवासाच्या ठिकाणी जावं म्हणून तिनं आरतीचं ताट केलं महाराज आणि वनवाळ्याला दारामध्ये उभी राहिली उर्मिला माता आई साहेब उर्मिला माता दारात उभं राहिली पण असताना साधुरत्न लक्ष्मण घराकडे आला नाही का पाठपासून भजन करणारी इथं बरेच आहेत कारण मी दुर्दैवी महाराज मी काही जात नाही पाठ कशाला काकड्याला धनदारा पुत्र धन बंधू सोयीने सजन सगळ्याचा त्याग केला वातावरण साधू होतो घरी गेला काही पत्नी ओळखणारे कारण मला मोह निर्माण झाला तर मला तर देवाची सेवा करायला जायची काय किती सुंदर आहे गोड आहे महाराज तर ती उर्मिला माता 14
वर्ष काही 14 दिवस केले, काही ग्रंथामध्ये रामायणाचंच ठेवते, काही 22 दिवस केले, काही 28 दिवस केले. 14 वर्ष ना 22 दिवस असणारी ती उर्मिला माता जोपर्यंत असताना भगवान रामचंद्र प्रभूचा संपत नाही तोपर्यंत दारात ताट घेऊन उभी होती महाराज. अरे लोकांचं प्रश्न कशाला बघा ना, आजचं नवरण बायको आता लोकांचं सांगण्यापेक्षा आता जर थोडा उशीर लागला नवऱ्याला तू बाई ताट जेवायला आणलेलं फेकून दे किंवा बघ म्हणजे जेवायचं असलं तर जेवण तर नको देऊ. आजची अशी परिस्थिती. पण ती उर्मिला माता आपल्या मालकाची वाट बघत किती दिवस, 14 वर्ष 14 दिवस दारामध्ये पंचायतीचं ओवाळाला घेतलेलं ताट घेऊन उभी होती. काय सामर्थ्य, काय शक्ती, काय ताकद आहे, काय प्रेम आहे. म्हणून रामायण ऐकायचं महाराज बोला. आता या ठिकाणी प्रश्न काय सांगितलं राजा असताना सामोक्त भरत उका बरोबर संभाषण करू लागला. सांगितलं काय रे, कैकेयीला असताना काय केलं, कैकेयीला अशा प्रकारचं माझ्या तोंडाला काळं लागलं आणि सगळं जग कैकेयीचा मुलगा म्हणून माझ्याकडे बघू लागले हो. आणि माझ्याकडे बघू लागल्यामुळं माझ्या तोंडाला काळ लागलं. बाबा तू करायला योग्य करायचं असं असताना साधू रत्न बरोबर. आणि त्या ठिकाणी कुणाला असताना आणि भोकाला काय बोलतो महाराज बोला. भोका तुझे मी धरितो चरण सांडोनी निर्वाण बाणे एदी माझे देह बंधन पाप होईल माझे. काय सांगितलं ए भोका, ए बाबा तू करायला योग्य करायलास, मला माझ्यावर मानसोड, मला मारून टाक. माझा असताना देहाचा अंत होईल आणि मला असणारं सुख समाधान प्राप्त होईल. अशा प्रकारे असताना साधू रत्न भरत आणि बरोबर संभाषण करतो महाराज बोला. श्रीरामाचा परमाप्त तरी माझाही सका निश्चित माझा करावा या वचनार्थ सिद्धार्थ काय सांगितलंय गोका, तू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा भक्त आहेस आणि मी सुद्धा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा भक्त आहे. म्हणून तू काय कर, लवकर मान सोड आणि मला असताना माझ्या प्राणाचा अंत कर. अशा प्रकारे असताना तो असताना साधू रत्न भरत भुवका बरोबर संभाषण करतो महाराज वाला. भरताचे वचे भोके घातले लोटांगले धरिले सुधरल जन आलिंगन. काय सुंदर आहे पाऊशी येतोय मग त्याची या सुखाचा परिमळो कानी वाली अमृताचा कल्लोळो तैसा कोळा आणि रसाळू ओळू ओळीला. अशा प्रकारचे असणारे भुवकाचे शब्द ज्यावेळेस असतात साधुरत्न भक्ताना ऐकले दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. कारण दोघंही भगवान रामचंद्र प्रभूचे भक्त आणि दोघंही एक भाऊ होता, दुसरा मानलेला भाऊ होता, दोघं बी भाऊ. अशा प्रकारचं प्रेम दोघांमध्ये निर्माण झालं, सुख झालं, समाधान झालं, आनंद झाला महाराज बोला. दोघांची प्रेम पूर्ण घातले आपण बोलत. काय सुंदर आहे वर्णन महाराज. बघा असताना गुहाकडे असताना दोघांचे असताना दोघं एकमेकाला भेटले महाराज. दोघंही रामभक्त होते आणि दोघं या माझे प्रेम निर्माण झालं आणि असताना दोघं जण आणि त्या ठिकाणी असताना एकमेकाबरोबर संभाषण करू लागले, बोलू लागले. काय बोलले महाराज बोला. पूर्ण भक्ती तो माझा जगती सांगाती विचारार्थी कयाचा. काय सांगितलं भुवक त्या ठिकाणी आणि साधुरत्न भक्ताबरोबर संभाषण करतो. सांगितलं अरे जो रामाचा भक्त आहे, जो रामाचा असताना आवडता प्रेम याचा आहे आणि तो माझ्या जीवाच्या पलीकडचा माझा असताना तो आपते माझं प्रेम आहे त्याच्यावर. अशा प्रकारे असणारे दोघं आणि एकमेकाबरोबर संभाषण करू लागले महाराज बोला. भुवकाशी सांगे सुमंत राज्य नेता न घे भरत राज्याभिषेकावर गुन्हा वनासे जात. काय सुंदर वर्णन आहे महाराज. कारण
सुमंत प्रदान तिथंच होता. सुमंताची राजी गुहकाची अगोदरच ओळख होती ना. भगवान रामचंद्र प्रभूला सोडण्यासाठी आला तेव्हा त्यानं सांगितलं, काय सांगितलं? गुहका, अरे भगवान रामचंद्र प्रभूचा असणारा सेवक आहे, भक्त आहे, भाऊ आहे. कारण असताना भगवान रामचंद्र प्रभूला राज्यावर राज्याभिषेक करण्यासाठी आणायला चाललाय बाबा. अशा प्रकारे असताना सुमंत प्रधान आणि कुणाला बोलला? असताना त्या गुहाकाला बोलला, महाराज बोला, ऐकोनी सुमंताची गोष्टी भरताच्या ब्रह्मे खोनी दृष्टी गुहकेचे निघातरी मिठी म्हणे धन्य तू सृष्टी भरत. गोहकाला डोळ्यात प्रेमाचे अश्रू आले महाराज. आनंद झाला, सुख झालं, समाधान झालं. एकमेकाच्या गळ्याला मिठी काढली महाराज. गळ्याला मिठी काढली आणि असताना दोघं आनंदानं प्रेमानं असताना दोघं आणि अशा प्रकारे एकमेकाला भेटले. अशा प्रकारचं वर्णन आलंय. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. गुहका सांगते घेऊन भरते केले संध्या स्नान करून या पितृतर्पण गुहकाशी आपण पुसता. असो सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर आबाप या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा, गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणाला आपण पाठ करून या ठिकाणी वेळेवर शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करीन. सर्व माझ्यापेक्षा असणारा आतापर्यंत जी काही सर्वांनी या ठिकाणी ही कथा विवरण केली अगदी गोड असणारी. त्याच्यानंतर सेवके करावे सांगितलेले काम त्याने याप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करीन. कथेचं अनुसंधान असं आहे, ज्यावेळेस गुहकाचा आणि भरतजीची भेट झाली, जी काही विकल्प तयार झाला होता आणि तो मावळल्या गेला आणि त्याच्यानंतर असणार आलिंगन घडलं, भेट झाली आणि त्याच्यामुळे म्हणले भरतजीनं आपला अपूर्ण राहिलेला जो विधी होता पितरांचं तर्पण करण्याकरता गंगेच्या तीरावरती भगीरथीच्या तीरावरती त्या ठिकाणी स्नान केलं, आपल्या पितरांना तर्पण दिलं आणि गुहकाला बरोबर घेऊन प्रभू रामचंद्राच्या भेटी करता भरतजी आणि गुहक सर्वजण जाऊ लागले. गंगा तीरी एक राती श्रीराम केली होती वस्ती शयन केले कोणी स्थिती ते माझा प्रती दाखवी. ज्यावेळेस गुहकाला असणारा भरतजी म्हणू लागले, एक रात्री करता भरतजीनं सर्व आपल्या लवाजमा सहित गंगेच्या तीरावरती मुक्काम केला आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी विश्रांती करता थांबले, मुक्कामा करता थांबले, त्यावेळेस गुहकाला भरतजी संवाद करू लागले. गुहका, ज्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्रानं आईसाहेब सीतादेवीनं लक्ष्मणजीनं वास्तव्य केलं, ज्या ठिकाणाला थांबले ते ठिकाण तुम्ही मला काय करा, कृपा करून दाखवा अशी विनंती ज्यावेळेस भरतजीनं गुहकाकडे केली त्यावेळेस गुहक पुढं काही सांगू लागले. गुहक जो निषादपती तेने भरता धरोनी हाती जेथे श्रीराम केले वस्ती त्या तळा प्रती आणला त्या तया प्रती आणला. आणि ज्यावेळेस म्हणले काय केलं भरतजीनं ही विनंती केली त्यावेळेस
गुहक आणि निषाद या दोघांनी असणार भरतच्या हाताला धरलं, समोर घेऊन जायला लागले. महाराज याच ठिकाणी प्रभू रामचंद्राने शयन केलं होतं, याच ठिकाणी मुक्काम केला होता, याच ठिकाणी थांबले होते, असं हे सर्व त्या ठिकाणचं दृश्य भरतजीला गुहक आणि दाखवू लागले. गुहक सांगे भरता जवळी वा वा. याची मुगी वृक्षास्थळी श्रीराम राहिला महाबळी ये गंगाजळी स्नान केले, ये गंगाजळी स्नान केले. त्यावेळेस गुहक बोलू लागले, भरतजी महाराज याच ठिकाणी प्रभू रामचंद्रानं मुक्काम केला, शयन केलं. तृणाच्या असणाऱ्या शय्यावरती त्या ठिकाणी गवताच्या आसनावरती निद्रा केली आणि याच ठिकाणी सूर्य उदय झाल्याच्या नंतर या गंगेत स्नान केलं. महाराज प्रभू रामचंद्रानं या ठिकाणी मुक्काम केला, याच ठिकाणी थांबले होते. हे सर्व झालेला वृत्तांत त्या ठिकाणी गुहक आणि सविस्तर रूपानं भरतजीला सांगू लागले. या चित्रण सेजे रघुनंदन सीते सहित केले शयन निद्रा न करीच लक्ष्मणा बहु प्रार्थना म्या केली, बहु प्रार्थना म्या केली. गुहक बोलू लागले महाराज पण ऐकाणं, ज्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जगत माता यांनी या ठिकाणी ज्यावेळेस म्हणले काही केलं, निद्रा केली, मुक्काम केला, विश्रांती घेतली, त्यावेळेस मी लक्ष्मणजीला अनेक वेळेस असणार प्रार्थना केली, परंतु काही केल्यानं लक्ष्मणजीने मात्र डोळ्याला डोळा लावला नाही किंवा त्या ठिकाणी असणारी निद्रा घेतली नाही. असा सर्व हा वृत्तांत आणि गुहक भरतजीला सांगू लागले. पुंडलिकावर हरिविठ्ठल प्रभू रामचंद्र भगवान. बालाजी बोबडे मंदिराकडे या. बालाजी बोबडे भंडारे भाऊ आपल्याला बोलवत आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान